माझे आई वडील जे आहेत शेतमजूर आहेत. कंडिशन अशी आहे की जर संध्याकाळचं जेवण करायचं असेल तर सकाळी कामाला नाही गेलं तर जेवण सुद्धा भेटणार नाही, अशी प्रकारची परिस्थिती आहे. आपल्या मुलाला जर आपण पैसा पुरवला असता किंवा काही केलं असतं तर हा काय करू शकते हे त्यांना समजत नव्हतं, आणि हे त्याला ते जबाबदार नाही, त्याचा अज्ञान जबाबदार आहे. म्हणजे मग म्हणून मी त्यांना कोणत्याही प्रकारचा दोष देऊ शकत नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. या प्रवासाची सुरुवात जी आहे ती आईची पोतगहाण ठेवून झाली होती, आणि शेवट जो आहे ते मामीचे कानातले आणि पुन्हा आईची पोतगहाण ठेवून झालेली आहे. 12वी मध्ये मी माझ्या कॉलेजमध्ये पहिला होतो, परतपुऱ्या अचलपूरमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होतो, अशी कंडिशन होती. आणि एवढं असून सुद्धा आपण अमरावतीमध्ये येत नाही म्हणजे याच्यात कुठेतरी आपला दोष आहे. सरांनी जेव्हा इंटरव्ह्यू घेतला तर तेव्हा सरांनी सुद्धा ह्या गोष्टीला नोटीस केलं होतं, की सरांनी म्हटलं होतं का हा प्रवास सांगितला चांगलं होईल, हा जर वेळ भेटला तर. मी तुम्हाला सांगत आहे वेळेवर मी माझा इंटरव्ह्यू बदलवला. मी वेळ तुम्हाला तेव्हा सांगेल, 28 मार्काचा हायेस्ट आहे, मला 27 मार्क आहेत लक्षात घ्या. आणि तेव्हा अमरावतीमध्ये क्लासेसच नव्हते, असं पकडा. जे क्लासेस होते ते म्हणजे ते न्याय करू शकत नव्हते एमपीएससी सोबत. मी तुम्हाला सांगत आहे की आज जे माझा अप्रोच क्रिएट झालेला आहे, जो ऍटिट्यूड क्रिएट झालेला आहे, त्याला जबाबदार सर आहेत. की बाब कंडिशन अशी आहे, अभ्यास होत नाही, खास करून इथे येण्याचा उद्देश जो आहे तो अभ्यास करणे आहे आणि नोकरीवर लागणे आहे. त्या फ्लॅटवर मध्ये तुला झाडू पोछा करायचा आहे, त्यानंतर भांडे घासायचे आहे आणि त्यानंतर आमचे कपडे धुवायचे. आणि पुन्हा मी तुम्हाला सांगत आहे, या सर्व गोष्टी करण्यामध्ये मला कोणत्याही प्रकारची लाज नव्हती, आणि या गोष्टी करण्यामध्ये मी हा संघर्ष असं मानत नाही. याच दरम्यानच्या कालावधीमध्ये माझ्या मामा मामी जे पाठीशी होते ते सुद्धा माझ्या आईवडिलांसारखे होते. कारण आम्ही जेव्हा अमरावतीमध्ये आलो तेव्हा अमरावतीमध्ये काहीच नव्हतं. सरची अमरावतीमधली पहिली बॅच आहे का जेव्हा अमरावतीमध्ये क्रांती घडून आली. हे जर तुम्हाला माहित आहे नाही माहित आहे माहित नाही, पण मी सांगत आहे कारण मी पहिल्या बॅचचा विद्यार्थी आहे, ठीक आहे ना. तर जर तुम्ही संघर्ष मनाला लावून घेतला तर नक्की तुम्हाला सांगत आहे की या प्रवास काढत असताना किंवा प्रवासामधून जात असताना खूप जास्त अडचणी जातात. पण जर त्या संदर्भात जर प्रॅक्टिकल राहिलं, कारण आपला कौटुंबिक पार्श्वभूमीच त्या प्रकारची जर असेल तर आपल्याला संघर्ष तर ऑब्वियस आहे करावाच लागेल. पण या संघर्ष करत असताना एक गोष्ट आपण विसरायला पाहिजे नाही की आपण यासाठी इथे कशासाठी आलेलो आहोत. तर असंच माझा जीवनाचा प्रवास आहे की माझे आई वडील जे आहेत शेतमजूर आहेत. कंडिशन अशी आहे की जर संध्याकाळचं जेवण करायचं असेल तर सकाळी कामाला नाही गेलं तर जेवण सुद्धा भेटणार नाही, अशी प्रकारची परिस्थिती आहे. मग तुम्ही म्हणाल का बाबा आजच्या काळामध्ये असं कसं काय, हे जेन्युन आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे तुम्हाला का हे जेन्युन कसं आहे की माझी आई आजही कामाला जाते. उन्हाळ्याचा काळ आहे, बरोबर आहे. उन्हाळ्याच्या काळामध्ये शेतीचे कामं असतात का, शेतीचे कामं नसतात. आज माझी आई हाली सध्याच्या कंडिशनला सुद्धा मेंगणी वेचायला जाते. मेंगणी हा प्रकार माहिती आहे तुम्हाला, मेंगणी वेचायला जाते. म्हणजे कंडिशन खूप जास्त बेकार आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे की हे कन्फर्म होतं का बा आपली हा प्रवास जो आहे तो हा प्रवास आपल्याला एकट्यानेच करायचा आहे. कारण आई वडिलांची परिस्थिती अत्यंत वाईट असल्यामुळे ते मला पैसे प्रोव्हाइड करू शकत नव्हते. त्यात दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ते पैसे प्रोव्हाइड करण्यामध्ये आणखी एक मोठं कारण येते, ते म्हणजे अज्ञान. बरोबर, माझ्या आईला जर बाजूला सोडलं तर मला आणखी 2 भाऊ आहेत आणि माझे बाबा, असे 3 व्यक्ती माझ्यापेक्षा मोठे आहेत जे कष्टच करतात. पण त्यांच्यामध्ये अज्ञान असल्यामुळे त्यांना ह्या शिक्षणाचं महत्व माहीत नाही की बा आपल्या मुलाला जर आपण पैसा पुरवला असता किंवा काही केलं असतं तर हा काय करू शकते हे त्यांना समजत नव्हतं, आणि हे त्याला ते जबाबदार नाही, त्याचा अज्ञान जबाबदार आहे. म्हणजे मग म्हणून मी त्यांना कोणत्याही प्रकारचा दोष देऊ शकत नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे, बरोबर नाही का. तर हा जो प्रवास आहे तर मला आजही तारीख आठवते, 8 ऑगस्ट 2015 मी अमरावतीमध्ये पाय ठेवलेला होता. या प्रवासाची सुरुवात जी आहे ती आईची पोतगहाण ठेवून झाली होती, आणि शेवट जो आहे ते मामीचे कानातले आणि पुन्हा आईची पोतगहाण ठेवून झालेली आहे. ही एक कृपा माझ्यावर झालेली चांगली आहे का, म्हणजे जो शेवट झाला तो चांगला झाला. म्हणजे ज्यावेळेस मला अमरावतीला यायचं होतं तेव्हा हे कन्फर्म झालं होतं, कारण गावामध्ये पहिले मी 2013 जे आहे 1 महिना येऊन अमरावतीमध्ये गेलेलो होतो. परिस्थिती नव्हती, पैसा नव्हता, परत गेलो. तेव्हा 2 वर्ष आणखी समजा गावामध्ये राहिलो तेव्हा कंडिशन लक्षात येऊन गेली का बा आपल्याच्याने शेतीचं काम होत नाही. शेतीचे काम केले असं नाही, बऱ्यापैकी शेतीचे काम केले, परंतु एक लक्षात येऊन गेलं का बा आपण ह्यासाठी बनलेलोच नाही आहे. कारण एक त्याला शिक्षण सुद्धा जबाबदार होतं, डीएड झालेलं होतं, आणि डीएड हे चांगल्या पद्धतीने झालेलं होतं. डीएड झालेल्या लोकांना थोडीशी जास्त अक्कल असते, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे ते थोडंसं त्यांचा शिक्षण त्यांच्यावर हावी होते का बा आपण एवढं मोठं शिक्षण कशासाठी घेतलं. मग एक वेळ जाणीव झाली का आपण जर इथं असं थांबलो तर आपल्या जीवनाचं काही खरं नाही, आणि आपण थोडंफार शाळेत हुशार आहोत. कारण बा 10वी मी चांगल्या पद्धतीने पास झालेलो होतो. 12वी मध्ये मी माझ्या कॉलेजमध्ये पहिला होतो, परतपुऱ्या अचलपूरमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होतो, अशी कंडिशन होती. आणि एवढं असून सुद्धा आपण बा अमरावतीमध्ये येत नाही म्हणजे याच्यात कुठेतरी आपला दोष आहे. हा, आणि तुम्हाला एक आणखी एक गोष्ट बोलतो का, जसं लिंक होईल तसं मी बोलण्याचा प्रयत्न करेल. मला तर आणि एक आणखी स्टेटमेंट त्या बोलण्यापूर्वी एक स्टेटमेंट करतो की बघा या प्रवासात मी आलेलो, या प्रवासात तुम्ही आहे. आपल्या सर्वांचा मार्ग एक आहे, पण बऱ्याच वेळा काय होणार, अनुभव वेगवेगळे राहतील, बरोबर नाही का. कोणाची अभ्यास करण्याची पद्धत, कोणाचा कोणत्या गोष्टीला कशा पद्धतीने ते मनावर घेतात याची पद्धत, ह्या सर्व गोष्टी कशा असेल वेगवेगळ्या असेल.
म्हणून मग मी ज्या गोष्टी व्यक्त करेल तर तो माझा अनुभव आहे, तुम्हाला पटला तर तुम्ही त्याला ऍक्सेप्ट करायचा, नाही तर तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या गोष्टीला समजून घेऊ शकता. ठीक आहे ना. तर हे सुद्धा एक गोष्ट आहे की मी ह्या गोष्टीला मानतो की तुम्ही शाळेमध्ये किंवा अकॅडमिक मध्ये तुम्ही किती हुशार आहे आणि या गोष्टीचा तुमच्या एमपीसीच्या प्रवासासोबत काही संबंध नाही आहे. एक तर पहिली गोष्ट. हा, कारण मी सुद्धा 12वी मध्ये बऱ्यापैकी हुशार होतो. तर पण इकडे जेव्हा प्रवास केला तर हा प्रवास बघा, तो जेव्हा सुरू झाला 2015ला खऱ्या अर्थानं किंवा 2013ला तुम्ही जर कधी पकडला तर हा एक कालावधी बघा किती मोठा आहे. तर याच्यामध्ये काम करावं लागला हा भाग वेगळा, पण तरी काय असते की बऱ्याच वेळा काही गोष्टी समजण्यामध्ये काय होतात, चुका होतात किंवा समजल्या जात नाही वेळेनुसार. तर मग तेव्हा लक्षात आलं की बा आपण जर कधी आता गावात थांबलो तर आपलं काही खरं नाही. तर मग तेव्हा ठरवलं का बा आता आपल्याला अमरावतीला यायचं आहे. आईला म्हटलं, आई हा प्रकार माझ्यासाठी खूप मोठा वेगळा आहे, कारण ती एक माझ्यासाठी दैवत आहे. तिला कोण्याच गोष्टीचं काही घेणं देणं नव्हतं, तिला फक्त एकच घेणं देणं होतं का बा माझा मुलगा कसा सुरक्षित राहील. तर त्याच्यामुळे मग काय होते, ती कोऑपरेट करायला नेहमी तयार होती. तर मग तिला म्हटलं का बा मला जायचं आहे, तर तेव्हा आईने एकच म्हटलं होतं का बा हे पोत आहे, एकदानी नावाचा प्रकार होता, हे पोत ठेव म्हणे गहाण, आणि गहाण पोत ठेवून म्हणे तू तुझ्या पद्धतीने अमरावतीला चालला जाय. 3000 रुपयामध्ये ती पोत गहाण ठेवली आणि गहाण ठेवल्यानंतर अमरावतीला आलो. आज ती पोत जी आहे ती माझ्या आईकडे आहे नाही, ती पोत जी आहे ती पचली, कारण तिला सोडून आणण्यासाठी कोणी तयार नव्हतं. म्हणजे असं म्हणा की समजा बाबांनी त्याला काही एकदम सिरियस घेतलं नाही किंवा दादांनी सुद्धा त्या गोष्टीला सिरियस घेतलं नाही. आता त्याला सुद्धा त्यांचं अज्ञानच जबाबदार आहे. ठीक आहे ना. 3000 रुपये घेऊन आलो. 3000 रुपये घेऊन आल्यानंतर एक गोष्ट क्लिअर होती, अमरावतीमध्ये आल्यानंतर लगेच काय करायचं होतं, काम करायचं होतं. कारण काम केल्याशिवाय नंतरचा पुढचा प्रवास काढता येत नव्हता, कारण 13ला मी येऊन परत गेलो होतो. हे डिसाईड झालं होतं का अमरावतीमध्ये आल्या आल्या लगेच आपल्याला काय करायचं, काम करायचं आहे. मग काम कसं शोधायचं, तर काम असं शोधायचं का कमसे कम त्याच्यामध्ये एका वेळचं जेवणही भागलं पाहिजे आणि सर्व गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. तर मग असं 2-3 दिवस झाल्यानंतर मग लगेच फिरायला गेलो. ITI कॉलेज समोर तुम्हाला माहिती आहे श्रीपाद कॉन्टिनेंटल नावाचं हॉटेल आहे. याचा फायदा मला इंटरव्ह्यू मध्ये झाला. बरं मी तुम्हाला सांगत आहे, इंटरव्ह्यू मध्ये यावेळेस हायस्ट किती माहिती आहे का, 28 मार्क. सरांनी जेव्हा इंटरव्ह्यू घेतला तर तेव्हा सरांनी सुद्धा ह्या गोष्टीला नोटीस केलं होतं की सरांनी म्हटलं होतं का बा हा प्रवास सांगितला तर चांगलं होईल, हा जर वेळ भेटला तर. मी तुम्हाला सांगत आहे वेळेवर मी माझा इंटरव्ह्यू बदलवला. मी वेळ तुम्हाला जेव्हा येईल तेव्हा सांगेल. 28 मार्काचा हायेस्ट आहे, मला 27 मार्क आहेत, लक्षात घ्या. तर मग डिसाईड होतं का बा आता आपल्याला काम करायचं आहे. तर तुम्ही जर ITI कॉलेज समोर पाहिलं तर श्रीपाद कॉन्टिनेंटल नावाचं हॉटेल आहे. तेथे जे आहे तेथे 2015ला त्यानंतर 8-10 दिवसानंतर मी गेलो. तिथे त्यांना म्हटलं की बा मला काम मिळेल का. तर माझ्यासोबत एक माझ्या मामाच्या गावचे मित्र सुद्धा होते. तर ते आणि मी दोघं जण आम्ही तिथे गेलो. तिथे त्यांना विचारलं काम मिळेल का. त्यांनी म्हणलेलं हो. तर म्हणे वेटरशिप करावी लागेल म्हणे. म्हटलं काही हरकत नाही, जेवण एका टाइम मिळेल म्हणे. म्हटलं फारच चांगलं. तर असा तो प्रवास सुरू झाला. तर तिथे मला मिळत होते 2500 रुपये. त्याच्यामध्ये ड्रेस कोड म्हणजे असंच बिलकुल पांढरं पॅन्ट, व्हाईट आपला काळा पॅन्ट, व्हाईट शर्ट आणि शूज, अशा पद्धतीने जायचं होतं. आणि तो असा प्रवास सुरू झाला. तर 2015 मध्ये हे काम करत असताना जे आहेत अभ्यास करायला अडचणी जात होती, अभ्यास होत नव्हता. आणि बघा काय होते की तुम्हाला आम्ही ज्यावेळेस 2015ला आलो, सरांना सुद्धा कदाचित माहीतच आहे ही गोष्ट. तर 2015 मध्ये आपले क्लास इथं नव्हते कदाचित, आणि तेव्हा अमरावतीमध्ये क्लासेसच नव्हते. असं पकडा, जे क्लासेस होते ते म्हणजे ते न्याय करू शकत नव्हते एमपीएससी सोबत. मी तुम्हाला सांगत आहे की आज जे माझा अप्रोच क्रिएट झालेला आहे, जो ऍटिट्यूड क्रिएट झालेला आहे, त्याला जबाबदार सर आहेत. कारण मी तुम्हाला पहिलेच म्हटलं का एमपीएससीच्या प्रवासामध्ये सर्वात जास्त प्रभावी करणारे व्यक्तिमत्व जे असेल तर ते सर आहेत आम्हाला. आम्ही वरच्या बॅच मध्ये बसतो होतो, मागे बसतो होतो आम्ही. हा प्रवास कसा सुरू झाला तो सुद्धा तुम्हाला पुढे पुढे कंटिन्यू जसं मला येईल तसं मी तुम्हाला सांगेल. तर मग तेव्हा सरची बॅच वगैरे नव्हती 2015ला. मला वाटतं सर आपली बॅच केव्हा सुरू झाली होती इथे 15 मध्ये. पण मी कदाचित दुसऱ्या तिसऱ्या बॅचला असेल. वसू सर नंतरचा मी आहे, वसू सर नंतर वगैरे. तर मग 2015ला आलो तेव्हा मग तिथे काम करत होतो. 2500 रुपये मिळत होते, अभ्यासाला वेळ मिळत नव्हता. कंडिशन अशी होती का रूम वरून डायरेक्ट तिथपर्यंत पायी. आणि मग तेव्हा पैसे बॅच लावायला पैसे नव्हते. तर आता तुम्हाला माहिती आहे की 200-300 रुपये नावाचा प्रकार आहे महिन्यावारी, असा प्रकार चालतो बऱ्याच वेळा बॅचचा. तर एका ठिकाणी मी सुद्धा काय केली, 200-300 रुपयाची बॅच लावली. आणि त्या ठिकाणी बॅच लावल्यानंतर तिथं मी जात होतो. प्रवास असा होता का बा तो तिथून रूमवर निघणे, हॉटेलला जाणे, हॉटेलवर काम करणे, दुपारी 3 वाजता तेवढ्याच फास्ट मध्ये ते 300 रुपयाच्या महिन्याच्या बॅचला जाणे. कारण तेवढे पैसे खर्च करायची ताकद नव्हती. कारण 2500 रुपयामध्ये राहणं खाणं आणि बॅचला पैसे हे पॉसिबल होत नव्हतं. तर मग अशा पद्धतीने हा प्रवास सुरू झाला. अभ्यास थोडाफार केला, पण नंतर लक्षात आलं का बा आपला अभ्यास काही होणार नाही, यानं एवढं काम करून तर काही अभ्यास होणार नाही. पण काम करणं तर आवश्यक होतं, पण पूर्ण वेळ कुठे जात होता, त्याच्यामध्ये जात होता.
तर मग डिसाईड केलं का बा ह्या कामाला काय करायचं, अर्धवेळ करायचं. अर्धवेळ कामाला केलं तर अर्धवेळ केल्यानंतर कामाला केल्यानंतर फक्त 1500 रुपये आहेत येत होते. कंडिशन खूप त्याच्यापेक्षा बेकार होणार होती, अशी कंडिशन होती. तर त्या हॉटेल मालकाच्या इकडे जे आहेत ना, ते जे वर्कर कामाला होते त्याच्यामध्ये आम्हाला जसं ऐकण्यात होतं की बा त्यांच्या मुलांना कोचिंग करण्यासाठी प्रायव्हेट टीचर होते, त्यांना स्वतःला किंवा त्यांच्या मुलांना बॉडी बिल्डिंग शिकवण्यासाठी बॉडी बिल्डर होते. या सर्व गोष्टी आम्ही पाहिलेल्या होत्या आणि आम्ही स्वतः त्यांना हॉटेलमध्ये सर्व सुद्धा करत होतो, कारण ते जेवायला जेवायचो तेव्हा त्यांना आम्ही सर्व करत होतो. ते खूप पॉलाईट होते, बोलतही खूप चांगले होते आणि खास करून ते आपल्या नॉर्थ इंडियाचे नव्हते सुद्धा, ते होते सर्व साऊथचे. थोडंफार त्यांच्यासोबत तुटक मुटक इंग्लिशमध्ये जे काय बोलत होतं ते बोलत होतो आणि असंच त्यांच्यासोबत मैत्री झाली. एक दिवस त्यातल्या एका जणांनी म्हटलं का बा तू एक आणखी काम करशील ना, कारण ऑलरेडी त्याच्यासोबत एक गोष्ट बोलून चुकलेलो होतो की बा कंडिशन अशी अशी आहे, अभ्यास होत नाही, खास करून इथे येण्याचा उद्देश जो आहे तो अभ्यास करणे आहे आणि नोकरीवर लागणे आहे. ज्याही गोष्टी मी केल्या त्या पाठीमागं फक्त माझा उद्देश नोकरीवर लागणे होता आणि फक्त वेळेपर्यंत काय होतं, पोट भागवणे होता. तर त्याला सांगितलं का बा एवढं असं जे करू नये, म्हटलं का बा या एवढं काम करत आहे त्याच्यामुळे म्हटलं अभ्यास होत नाही आहे, तर दुसरं कोणतं काम आणखी मिळेल काय. तर त्याने एक दिवस म्हटलं मला का बा तू काम करशील का म्हणे. म्हटलं हो काही हरकत नाही, मला जर 1-2 तासामध्ये जर कधी काम संपत असेल आणि 1-2 हजार मिळत असेल तर म्हटलं मला काम करायला काही हरकत नाही. तर म्हणे काम असं आहे म्हणे की माझा जो फ्लॅट आहे म्हणे 2 BHK फ्लॅट होता, माझा जो फ्लॅट आहे म्हणे त्या फ्लॅटवर तुला यायचं आहे म्हणे, आम्ही 2 जण मित्र राहतो म्हणे. त्या फ्लॅटवर म्हणे तुला झाडू पोछा करायचा आहे, त्यानंतर भांडे घासायचे आहे आणि त्यानंतर आमचे कपडे धुवायचे आहे. आणि पुन्हा मी तुम्हाला सांगत आहे, या सर्व गोष्टी करण्यामध्ये मला कोणत्याही प्रकारची लाज नव्हती आणि या गोष्टी करण्यामध्ये मी हा संघर्ष असं मानत नाही. कारण जर मी हा संघर्ष समजलो असतो तर मी खूप इमोशनल राहिलो असतो आणि ह्या गोष्टीने मला खूप त्रास दिला असतो, एक लक्षात घ्या. आणि हा तुमच्यासोबत बोलत असताना हा जो विषय सर सुद्धा तुमच्यासोबत बोलत असतील का बा स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये तुम्ही किती प्रॅक्टिकल राहिले पाहिजे, बरोबर. तर कदाचित बोलत, कारण सरांनीच ही गोष्ट आम्हाला शिकवलेली आहे की तुम्ही कसे प्रॅक्टिकल असले पाहिजे. कारण तुम्ही जर इमोशनल असाल तर तुम्हाला हा प्रवास करायला खूप जास्त अडथळे येतील, लक्षात ठेवा. तर मग मी त्याला म्हटलं का बा काही हरकत नाही. तर मग तो सुद्धा प्रवासाचा सुरू झाला. त्याच्या घरी जायचो, घरून परिस्थिती ऑलरेडीच बेकार होती, तो बॉडी बिल्डर होता. बॉडी बिल्डरच्या रूम मध्ये काय करू शकते याचा तुम्ही विचार करा. आम्ही जिंदगीत काजू खाल्ले नाही, कारण घरची परिस्थिती बेकार होती. त्याच्याच घरी संध्याकाळी जात होतो, तिकडून 5 वाजताच्या दरम्यान जॉब सुटत होता. जॉब सुटल्यानंतर त्याच्या घरचा झाडू पोछा मारणे, त्यानंतर किचन मधले भांडे धुणे आणि नंतर त्याचे कपडे धुणे, असा सर्व गोष्टी करत होतो. त्याचे तो आम्हाला देत होता 2000 रुपये. 1000 रुपये माझा मित्र घेत होता, 1000 रुपये मी घेत होतो. आणि मग त्या दरम्यानच्या काळामध्ये ते सर्व करता करता म्हणजे भांडे धुत असताना, पोछा मारत असताना, झाडू करत असताना त्याच्या जे रूमवर काजू होते, बदाम होते, या सर्व गोष्टी सुद्धा खात होतो, कारण त्या गोष्टी नवीन होत्या. कारण इथं पुरी जिंदगी अर्ध्या डब्यात गेली ना, आणि असं कधी पाहिलं नाही. तर हा असा प्रवास सुरू झाला. मग हा प्रवास सुरू झाल्यानंतर तेव्हा सरांचा मी स्टुडंटच होतो. मग मला माहिती आहे की मी नंतर कसं झालं की मग आता सरांकडे कसं आलं हे लक्षात घ्या. मग नंतर इथून पुन्हा कंटिन्यू करतो की मग तिकडलं समजून गेलं मला का बा आपल्याला, कारण परिस्थिती अशी होती की अमरावतीमध्ये MPSC साठी पुस्तकं वाचावे लागतात, हा सुद्धा ट्रेंड सरांनी आणला, एक लक्षात घ्या. कारण आम्हाला जे आहे ना, आमचा प्रवास सांगतो तुम्हाला, माझे मित्र सोबत बसलेले यांचं सुद्धा सांगेल मी तुम्हाला काय. आम्ही काय केलं की थे बॅच सुरू होती, तिथं फक्त आम्हाला एवढंच सांगितलं जात होतं का बा हे एवढं आम्ही तुम्हाला नोट्स दिलेला आहे, एवढंच वाचणे आणि एवढ्याच नोट्स मधून येते. आणि अभ्यासात पहिलेच हुशार असल्यामुळे त्या पूर्णच्या पूर्ण नोट्स माझ्या पाठ, रट्टाच्या रट्टा बिलकुल. कारण मी एकदा स्टार्ट केल्यानंतर शेवटपर्यंत मी थांबत नव्हतो, अशी माझी कंडिशन होती पाठांतरामध्ये. पण तेव्हा हे समजलं का बा ते जे आहे त्याच्यामुळे काही होणार नाही आहे. कारण जेव्हा मग सर आले, तर सर आल्यानंतर मग आम्हाला माहित पडलं की सरांनी बिलकुल एक लिस्टच बनवली होती पुस्तकाची, बरोबर. पुस्तकाची लिस्ट बनवली होती आणि मग एक कन्फर्म माहित पडलेलं होतं का बा आता आपल्याला बॅच लावायची आहे आणि सरांची बॅच लावायची आहे. कारण मग माझे बरेच मित्र सुद्धा इथे येऊन राहिलेले होते. मग आता कसं करायचं का बा, मग सरांची तर बॅच लावायची आहे आणि आपल्याजवळ पैसे तर नाही आहे. जेन्युनली सांगत आहे, पैसे नव्हते. आणि सरांची तेव्हा फी सर्वात कमी होती, जेव्हा आम्ही होतो तेव्हा सर्वात कमी फी होती. तर तेव्हा आलो, बॅच तर लावायची आहे, काय करायचं काही समजत नव्हतं. मित्र माझ्यासोबत इथं बसलेले आहेत, यांना म्हटलं आपल्याला म्हटलं सरांकडे जायचं आहे. एक तर सरांची तर पर्सनॅलिटी अशी आहे का तुम्हाला माहिती आहे, नवीन व्यक्ती जेव्हा येते तेव्हा पहिलेच प्रभावित होऊन जाते. खरं आहे का खोटं आहे, बरोबर. म्हणजे ऑलरेडी खरंच असं वाटतं का बा आपल्या समोर एक आहेच माणूस बसलेला आहे ना, असं वाटतं ना. मग आम्ही आलो, आम्ही पहिलेच प्रभावित झालो. मी म्हटलं नाही, आता जर आपल्याला जर MPSCच्या प्रवासात पुढे जायचं असेल तर यांच्या सहवास येणे खूप आवश्यक आहे, किंवा यांच्या समोर बसणे तरी आवश्यक आहे. कारण सरच्या समोर बसल्यानंतर एक वेगळी एनर्जी मिळत होती का बा नाही आता आपण काहीतरी MPSC मध्ये करू शकतो. हे मी जेन्युइन बोलत आहे. मी तुम्हाला सांगत आहे, जे काही मी आज इथं बोलेल ते जेन्युइन बोलेल. कारण जे काही मी MPSC मध्ये जर कधी सांगत आहे तुम्हाला की मी फक्त आणि फक्त सरांची बॅच केलेली आहे आणि तिथून पुढे जो आहे तो जो प्रवास होता तो 300 रुपयाचा, तो प्रवास म्हणजे फक्त असाच होता.
बाबा काहीतरी पैसे नाही म्हणून करायचा. मग इथून खरं जीवन टर्न झालं का आपल्याजवळ पैसे नाही आहे तरी सरांची बॅच करायची आहे. मग माझ्या मित्राला म्हटलं मग पैसे तर नाही आहे, कसं करता आता, आपली तर एवढी ताकद नाही, एका वेळेस तर आपण 2,000 भरू शकत नाही, आपली कंडिशन अशी आहे. मग बॅच तर लावायची आहे, मग काय करायचं. मग माझ्या मित्राने हिंमत दिली, मग आपण चाललं जाऊ ना म्हणे बॅचले, आपल्याला बाहेरच काढतील, आपल्याला हाकलूनच देतील, आपल्याला काही कोणती इज्जत आहे म्हणे बा. मग तेव्हापासून समजलं का बा आता आपल्याला इज्जतही नाही आहे. हे खरं आहे. आणि ह्या पद्धतीनेही तुम्ही राहायला पाहिजे असं मला वाटते. कारण आपण कुठे रिस्पेक्ट ठेवतो आणि कुठे आपल्या स्वतःला हे करून घेतो ह्या गोष्टी खूप डिपेंड करतात. कारण तुम्ही ह्या प्रवासाला आल्यानंतर ऑलरेडी तुमची इज्जत नाही समजून जा, बरोबर. तर मग आपल्याला कुठे इज्जत आहे म्हणे आपण चाललो जाऊ. मग आलो सरांकडे बसलो, बसल्यानंतर 2-3 क्लासमध्ये बसल्यानंतर मग हे कन्फर्म झालं का आता हा क्लास तर सोडायचा नाही, कारण आम्हाला पुस्तकाची लिस्ट भेटली, आम्हाला मार्गदर्शन वेगवेगळ्या प्रकारे करायला लागलेत. जो अर्थशास्त्र विषय कधी समजत नव्हता तो विषय समजायला लागला. भूगोल सारखा विषय आम्ही कुठून कुठून फिरून आलो त्या भूगोलमध्ये, त्या जगामध्ये, तर आमचं आम्हाला माहित आहे. सर्ग्याचं सी काय हे कधी माहित नव्हतं तोही माहित पडलेला. म्हणजे अशी कंडिशन झाली. मी तुम्हाला सांगत आहे की ह्या भूगोलमध्ये मला सर्वात सोपे वाटणारा म्हणजे पेपरचा जर कधी विचार केला तर राज्यसेवा जो प्रकार आहे, तर राज्यसेवा प्रकार मला सर्वात सोपी वाटत होता, कारण राज्यसेवेच्या पहिल्या पेपरमध्ये मला खूप चांगले मार्क्स मिळत होते. याला जबाबदार सरचा काही विषय आहे, लक्षात घ्या, ठीक आहे ना. कारण एक फिक्स स्ट्रक्चर होतं. भूगोल सारख्या विषयामध्ये अभ्यास नाही केला तरी मार्क पडत होते. इकॉनॉमिक्स मध्ये फिक्स स्ट्रक्चर होतं, त्याच्यामध्ये सुद्धा मार्क्स पडत होते, कारण ते विषय सरांच्या हातून खूप चांगल्या पद्धतीने झालेले होते. पॉलिटी तर झालाच होता, पॉलिटी बद्दल तर काही विषयच नाही. मग आलो आम्ही इथे, मग त्यानंतर हे डिसाईड झालं का बा आता बॅच करायचीच आहे. मग पैसे नव्हते, पैसे कसे दिले ते आम्हाला माहित, सरांनी माहित नाही. म्हणजे असं म्हणा का सरचा एक आशीर्वाद लाभलेला आहे. आम्हाला काय करतं ते सरीकडे येत होते, आम्ही राहत होतो, तर तिथं राहत असताना आम्हाला बऱ्याच वेळा बाहेरही काढला गेलो, थोडा वेळा आम्ही अंदर येऊन बसतो होतो. थोडा वेळ झाला सर इकडे आले का थोडा वेळ झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट अंदरून बसतो होतो, अशी आमची कंडिशन होती. पण एक मात्र यामध्ये एक गोष्ट क्लिअर होती की बॅच मध्ये कदाचित सरांना आठवते नाही आठवत मला माहित नाही, पण बॅच मध्ये माझा परफॉर्मन्स चांगला होता. फक्त विषय एवढाच आहे का त्या परफॉर्मन्सच्या मानानं माझं एज जे आहे ते खूप लेट आहे, एवढं मात्र नक्की आहे. कारण माझ्यासोबत ज्या बॅच मध्ये मुली होत्या त्या तहसीलदार, शिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी लागून गेल्यात, हे तेवढं खरं आहे, ठीक आहे ना. मग असा तो प्रवास सुरू झाला, सरांकडे आलो आणि तिथून जे आहे तिथून समजा की खरी जीवनाला कलाटणी मिळाली. तिथून एक गोष्ट माहीत पडली की आता ह्या ज्या मी गोष्टी तुमच्यासोबत बोलत आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी फक्त एक विद्यार्थीच नाही आहे, मी स्टुडंट कम शिक्षक आहे. कारण मी स्वतः सुद्धा 2017 पासून टीचिंग करत आहे, बरोबर. त्याच्यामुळे एक मार्गदर्शक कसा असावा हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. कारण मी स्वतः शिकवत असल्यामुळे आणि अभ्यास करत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा लॉस कुठं होऊ शकतो आणि कुठं नाही होऊ शकत हे चांगल्या पद्धतीने ओळखतो. मला समजू शकता तुम्ही ही गोष्ट. आणि जेव्हा केव्हा मी बॅचमध्ये मुलांसमोर शिकवतो तेव्हा ह्या सर्व गोष्टी मी त्यांना समजून सांगण्याचा व्यवस्थितपणे प्रयत्न करतो. आणि ह्या गोष्टी सुद्धा जाणीव ठेवतो का ज्या गोष्टी आपल्यासोबत घडल्या त्या गोष्टी बाकीच्यांसोबत घडू नये. जर कदाचित माझ्याकडे पहिलेच पैसे असते आणि मी सरांकडे जर कधी 2015-16लाच आलो असतो तर माझा हा प्रवास जो आहे कोरोनाच्या आधी संपला असता, एवढं लक्षात घ्या. कारण योग्य मार्गदर्शक लाभण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. आम्हाला जेव्हा मी 300 रुपयाची बॅच लावली तेव्हा आम्हाला साधा महाराष्ट्राचा भूगोल सुद्धा 6-6 महिने शिकवला गेला. न्याय आहे का तो, लक्षात घ्या. आणि त्यामध्ये फिक्स गोष्टी, सर्व गोष्टी शिकवल्या नाही गेल्यात. हा, सरांकडे आल्यानंतर ह्या गोष्टी समजल्या का बस एमपीएससी अशी आहे. आणि जेव्हा आम्हाला माहित पडलं का बाबा पुस्तकाची लिस्ट अशी अशी असते, त्या दिवशी मी 5,000 रुपये उसने घेतले एका जणाजवळून. एसटीआय लागलेला मुलगा होता, सरांनाही माहिती आहे त्यांचं नाव, ते एसटीआय लागलेले होते बुलढाण्याचे, त्यांचं नाव काय आहे बस काहीतरी मला आता आठवत नाहीये, सौरभ काहीतरी नाव होतं त्यांचं. सर ओळखतात त्यांना पण मला नाव नाही आठवत आता. त्यांच्याकडून 5,000 रुपये उसने घेतले. सर म्हटलं अशी कंडिशन आहे 5,000 रुपये पाहिजे. त्याच दिवशी आम्ही दोघं टू व्हीलर काढून डायरेक्ट कुठे गेलो होतो, अकोला. कारण तेव्हा असे पुस्तकाचे आपले शॉपही नव्हते अमरावतीमध्ये. आणि तिकडून आम्ही पोतभर पुस्तक घेऊन आलो होतो. कारण ही जिंदगीत पहिल्यांदा असे पुस्तक वाचावे लागतात. आणि ते त्याची समाधानीच खूप होते, कारण त्या पुस्तकाच्या वरती एमपीएससी युपीएससी लिहिलं होतं ना, समजून राहिलंय. कारण तेव्हा फील यायला लागला होता का बा नाही आता आपण खरंच एमपीएससी युपीएससी करून राहिलो. जोपर्यंत त्या नोट्सच वाचत होतो तोपर्यंत वाटत नव्हतं का आपण एमपीएससी युपीएससी करत होतो. आणि सरांच्या नोट्स सुद्धा त्याच्यासोबत त्या 2-3 गोष्टी सोबत होत्या. मग त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे का बा ह्या गोष्टी मला चांगल्या पद्धतीने समजतात का बा एक मार्गदर्शक कसा असावा. जोपर्यंत जेन्युइन मार्गदर्शक तुम्हाला मिळणार नाही ना तोपर्यंत तुमच्या जीवनाचा कधी खेळखंड होईल तुम्हाला 2 वर्षानंतर माहित पडेल. हे लक्षात घ्या, हे आज तुम्हाला समजणार नाहीये.
त्याच्यासाठीच तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही आज जेथे आहे, कारण मी जर म्हणत आहे तुम्हाला का बा मला बाकीचा कोणाचा डाग नाही, मला फक्त सरांचा ओरिजिनल डाग आहे का बा मी सरांकडे शिकलो आणि आज इथपर्यंत आलेलो, कारण माझ्यामध्ये सरांनी जे ऍटिट्यूड बांधणी केलेली आहे ना त्या गोष्टीमुळे आज या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. लक्षात घ्या. कारण सुरुवातीच्या 15, 16 आणि 17 या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की मी एमपीएससीचा पेपर सोडवायला जात असताना मला रस्ता समजत नव्हता. समजून राहिलं मला काय म्हणायचंय? जेव्हा पेपर येत होता तेव्हा माझी छाती किती उडत होती आणि मला भीती किती वाटत होती मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करून सांगू शकत. रस्त्यानं जात असताना मला समजत नव्हतं का मी चालून राहिलो का नाही चालून राहिलो, हे कंडिशन होती. कारण ऍटिट्यूड बांधणी त्या पद्धतीने केली नाही किंवा तेवढा अनुभव नव्हता. आणि आपण तर शून्य, आपल्याला काय समजते या प्रवासात झाल्यानंतर? आपल्याला इथून डोकं कधी येणार माहितीये का? 2 वर्ष 3 वर्ष गेल्यानंतर. लक्षात ठेवा. तेव्हा हे समजत नव्हतं आणि त्यांनी फक्त एवढंच काम केलेलं आहे शिकवण्याचं. इथं जे तुमची हे होते ना, इथं फक्त तुमचं टीचिंगच नाही होत एवढं लक्षात घ्या. कारण मी खास करून सरांच्या टीचिंगवर तर काही प्रॉब्लेमच नाही, मला माहित आहे. कारण माझे जे कठीण विषय होते ते मला समजत नव्हते, ते माझे फिक्स झाले. इकॉनॉमिक्स विषय मला कधी समजत नव्हता, इकॉनॉमिक्स बद्दल मला खूप अडचणी होत्या, मी इकॉनॉमिक्स चांगल्या पद्धतीने शिकलो. भूगोल सारखा विषय आम्हाला समजत नव्हता. आमच्या पुढे एवढा मोठा ऍटलस होता, ते ऍटलसला पाहून आम्हाला किती समाधान वाटत होतं हे तुम्हाला माहित नाही, कारण हे जिंदगीत कधी पाहिलं नव्हतं. कारण ऍटलस आम्हाला ऑक्सफर्ड सारखा हे भेटून राहिला, ऍटलस भेटून राहिला होता. तर त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी काय झाल्या, सहज झाल्या. पण यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय, सरांचं योगदान जीवनातलं, का सरांनी जो प्रॅक्टिकलनेस टाकला, त्यानंतर जो ऍटिट्यूड टाकला एमपीएससी बद्दलचा फेस करण्याचा, तुमची पेपर सॉल्व्हिंग कशी असायला पाहिजे, क्वेश्चन तुम्ही कशा पद्धतीने टॅकल केले पाहिजे, त्या सर्व गोष्टीमुळे त्या गोष्टी पॉसिबल झाल्या. आणि मग त्याच्यामध्ये माझी ऍडिशन मेहनत, ह्या त्या गोष्टी जबाबदार आहेत. कारण मग नंतर जेव्हा मी पेपरला गेलो तेव्हा मला कधीच भीती नाही वाटली. कारण जनरली एक गोष्ट मला माहिती होती की मी पेपरला बसल्यानंतर सहज काय करू शकतो, मार्क काढू शकतो, असा तो भाग झाला होता. तर हे तुम्हाला समजणं खूप आवश्यक आहे. मुलांना ह्या गोष्टी समजत नाही. मुलं काय करतात, बाह्य देखाव्याला बळी पडतात बऱ्याच वेळा, आणि बाह्य देखाव्याला बळी पडून काय करतात, स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करतात. एक लक्षात घ्या. आणि ह्या गोष्टी माझ्यासोबतही घडल्या, पण आम्ही त्या परिपूर्ण होऊ दिल्या नाही. कारण तेव्हा थोडाफार तरी का होईना पण विश्वास ठेवून, आणि आम्हाला थोडाफार तरी ओळख होती, त्याच्यामुळं ह्या गोष्टीसाठी आम्ही बळी पडलो नाही. तुम्हाला हेच सांगायचं आहे का तुम्ही जिथे आहे, मला सरांबद्दल माहिती आहे काय आहे, तर तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे चांगला जर अभ्यास केला तर उद्या उठून तुम्ही सुद्धा इथे राहणार आहे, हे कन्फर्म आहे. कारण तेवढ्या सरांच्या सर्व गोष्टीवर मला विश्वास आहे, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. तर मग असा जो आहे हा प्रवास, त्यानंतर ते अर्ध काम केलं. अर्ध काम केल्यानंतर जे आहे की मग थोडाफार वेळ मिळू लागलेला होता. 1 वर्ष ते सुद्धा झाडू पोछा करण्याचं काम केलं. झाडू पोछा करण्याचं काम केल्यानंतर पुन्हा कंडिशन तशी झाली होती का बा आता काय करायचं. तेव्हा मी सरांचा विद्यार्थी होतो, बॅच आणि दोन्ही गोष्टी करत होतो. तर मग काय करायचं असा प्रश्न पडला होता. तर मग आता पुन्हा हे लक्षात आलं होतं का बा जर आपण असं काम करत राहिलो तर आपला हा प्रवास जो आहे आणखी खडतड होईल, आपण अभ्यासातून बाहेर निघू, हे सुद्धा लक्षात आलं होतं. आणि ऑलरेडी काही सब्जेक्ट माझे चांगले होते, लक्षात घ्या. म्हणजे मी जे विषय शिकवतो त्या विषयासाठी मला कधी बॅच लावण्याची गरज नाही पडली, हे सुद्धा एक तेवढंच खरं आहे. तर माझे इंग्लिश मराठी ऑलरेडी चांगलं होतं. आज मी तुमच्या समोर उभा आहे मेन्सला, कारण मेन्स पास करून काम करून मी तुमच्या समोर इथे उभा आहे. याला जबाबदार फक्त माझे ते 2 विषय, इंग्लिश आणि मराठी, लक्षात घ्या. कारण इंग्लिश आणि मराठीमध्ये मला खूप चांगले मार्क्स मिळाले. दुसऱ्या पेपरमध्ये मला माहिती आहे ॲव्हरेज, कारण दुसऱ्या पेपरचा अभ्यास करण्याची पद्धत माझी कशी होती मी तुमच्या समोर जेव्हा चर्चा करू तेव्हा सांगेलच. ठीक आहे. मग हे समजलं की बा आता जे आहे इथे आपण जर हेच काम करत राहिलो तर आपला जो आहे मेन उद्देश कधी साध्य होणार नाही. मग आपलं डीएड झालेलं आहे, तर आपल्याला काय करायचं. तर मग मित्रालाच म्हटलं, मग मित्र म्हणे मला, बसलेले आहेत माझे मित्र, तर मित्र म्हणे मला आपण एक काम करू म्हणे, आता माझ्यासोबत नेहमी राहिलेले आणखी एक मित्र आहे, त्यांचा सुद्धा नावाचा उल्लेख करेल, आणखी 2-3 जण आहेत, त्यांच्या सुद्धा मी सांगेल तुम्हाला का माझ्या जीवनात यांचं सुद्धा महत्व कसं आहे. मग यांनी मला म्हटलं आपण एक काम करू म्हणे, आता जेवढ्या अमरावतीमध्ये अकॅडमी आहेत म्हणे पोलीस भरतीवाल्या त्या सर्वांना भेटून देऊ म्हणे, डायरेक्ट. सरांकडे येऊ शकत नव्हतं कारण तेव्हा विद्यार्थी होतो, समजलं का तुम्हाला. आणि थोडी स्वतःच आपण एमपीएससी करून राहिलो आणि एमपीएससी मध्ये आपल्याला सक्सेस मिळालं नाही तर एमपीएससी ठिकाणी कसं जायचं, हाही तेवढाच प्रश्न होता. कारण तेवढ्या डोक्यामध्ये आपले विचार येतात. तर मग काय केलं की अमरावतीमधले जेवढे पोलीस भरतीचे क्लासेस आहेत त्या सर्व क्लासेसवर फिरायला गेलो. फिरायला गेल्यानंतर मग सर्वांनी नाव नंबर वगैरे लिहून घेतले. त्यातच नाव जे आहे धुरंधर सरांनी घेतलं. धुरंधर सरांकडे मला अजूनही आठवते का मी 9 नोव्हेंबर 2017 गेलेलो होतो. त्यांनी माझं नाव घेतलं, नंबर लिहून घेतला. मला कोणत्याही प्रकारची त्यांनी माझा इतिहास विचारला नाही. मला फक्त त्यांनी हेच समजले की बा मी स्पर्धा परीक्षेची स्वतः तयारी करत आहे आणि याच्याच आधारासाठी ही गोष्ट पाहिजे आहे.
तर मग त्यांनी नंबर घेतला आणि तिथून 2 दिवसांनी मला त्यांनी कॉल केला तर डायरेक्ट टीचिंग करायला चाललाय. असं नोव्हेंबर 2017 पासून टीचिंगला सुरुवात झाली आणि तिथून खऱ्या अर्थानं जीवनाला कलाटणी मिळाली. कारण मग नंतर मात्र अभ्यासाला खूप जास्त वेळ मिळत होता. मग कंडिशन अशी होती का जेवढ्या बॅच होत होत्या ना तेवढ्या बॅचसाठी, कारण तेवढ्या सुरुवातीच्या काळामध्ये माणसाला जे आहे खूप जास्त एकदम उत्साह असते बरं. तर कदाचित जर बॅच नवीन असेल आणि तुम्ही एकदम स्टार्ट केलेला असेल तर मी तुम्हाला सांगत आहे तुमच्या जीवनातले पहिले 2 वर्ष किंवा 1 वर्ष एक क्रीम एअर आहे. असं सर तुमच्यासोबत बोलतात हे मला माहित आहे, कारण हे जे मी बोलत आहे माझी भाषाच नाहीये. तुमच्या जीवनातले जे हे सुरुवातीचे 2 वर्ष आहेत ना ते क्रीम एअर आहेत. या कालावधीमध्ये जर तुमच्यासोबत जर कधी सर्व गोष्टी योग्य घडल्या का नाही तर पुढे आहे ना तुम्ही ऑटोमॅटिक टिकता. ते सांगा नाही लागत. हे आमच्यासोबत घडलं. सुरुवातीचे 2 वर्ष जीव तोडून द्या. जीव तोडून दिल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की एवढा अभ्यास करण्याची गरजही पडत नाही. सहज प्रिलिम निघते, तुम्हाला माहिती पडत नाही सहज प्रिलिम निघते. हे मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. तर त्यावेळेचा स्पिरिट असा होता की जेव्हा 2-2 बॅच राहत होत्या तेव्हा मी गाडगेनगर वरून डायरेक्ट आपलं सुंदरलाल चौकापर्यंत पायी जात होतो आणि तेवढ्याच फास्ट पायी येत होतो लायब्ररीमध्ये बसायसाठी. पुन्हा संध्याकाळी बॅचला जात होतो. झोपण्याचा विषय नव्हता. पुन्हा संध्याकाळी बॅचला जात होतो. बॅच संपल्याबरोबर लगेच पायी निघतो आणि डायरेक्ट संध्याकाळी लायब्ररीमध्ये बसल्यानंतर तिकडे 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत लायब्ररीमध्ये बसायचं. हे ऑटोमॅटिक गोष्टी घडत गेल्या. पर्पजफुली घडल्या नाही. फक्त एवढं माहित होतं का बा करायचं आहे. ह्या सांगण्यामागचा उद्देश तुम्हाला पुन्हा हाच आहे का ते सुरुवातीचे 2 वर्ष जे आहेत ती मेहनत तशी झाली, तेवढा उत्साह तेव्हा अभ्यास करण्याचा होता. म्हणून आजचा जो प्रवास आहे तो सुकर झाला. कारण नंतरच्या कालावधीमध्ये मला एवढा अभ्यास करण्याची गरज पडली नाही. आणि मी अजूनही म्हणतो तुम्हाला का नंतरच्या कालावधीमध्ये मी माझ्या पूर्ण क्षमता एमपीएससी मध्ये वापरल्या सुद्धा. हा, म्हणून तुम्ही जर सुरुवातीच्या 2 वर्षी जर कधी खूप चांगली मेहनत केली, सर्व जे बॅच मध्ये होता ते जर कधी केलं, त्याचा खूप जास्त बेनिफिट होते. आम्ही सुरुवातीला जेव्हा सरसोबत होतो तेव्हा सरांच्या नोट्स पाठ होत्या. अशा पद्धतीने होतं. मग तिथून खऱ्या अर्थानं काय झालं, जीवनाला कलाटणी मिळाली आणि मग नंतर बॅच आणि अभ्यास ह्या गोष्टीला काय झालं, सहकार्य झालं. या गोष्टीमुळे खूप सहज प्रवास सुरू झाला. आणि सरांची बॅच ऑलरेडी सुरू होती. सरांनी ही गोष्ट सांगितली नव्हती का मी बॅच करत आहे म्हणून. बॅच चालूच होती, मागं बसतो होतो आणि सरचं टीचिंग सर्व गोष्टी चालत होत्या. त्या प्रवासामध्ये मग नंतर काय झालं की मग नंतर आणखी एक सरांचा उद्देश हा सुद्धा राहतो का तुमची जर कधी बॅच संपली असेल तर सर तुम्हाला परमिशन देतात बसायला, बसण्याचा आधी काही प्रॉब्लेम नाही. पण सर मग तिथून तुमच्या सेल्फ अभ्यासाला सुद्धा महत्व जास्त देतात. हे तुम्हाला माहित असेल नसेल माहित नाही. हा, तिथून मग सरांचा उद्देश हा असतो का तुम्ही जास्तीत जास्त सेल्फ करावं. हा सुद्धा त्यांचा उद्देश खूप जास्त असतो. तर मग आम्ही बॅच केली, सर्व गोष्टी केल्या, 1-2 विषय रिपीटही केले, तोही प्रॉब्लेम नाही. आणि मग नंतर काय झालं की नंतर सेल्फ करायला लागलो. मग सेल्फ करायला लागल्यानंतर मग माझ्या सरांकडे जेव्हा मी 2017ला आलो तेव्हा माझा पहिला रिझल्ट 2018ला आला. हे सुद्धा खरं आहे, लक्षात ठेवा. पहिला रिझल्ट माझा 2018ला आला. कारण याच्या आधी मी जे केलं होतं त्याचा काही मला बेनिफिट झाला नाही. कारण जी ऍटिट्यूड बांधणी झाली ती इथं झाली. आणि पहिला रिझल्ट 2017ला माझा टॅक्स आणि क्लर्क आलेला होता. ठीक आहे. आणि 2018 पासून कन्सिस्टंटली मग माझा रिझल्ट काय माहिती ते आजपर्यंत. 2018 मध्ये टॅक्स आणि क्लर्क आला, परंतु मग मेन्स मध्ये कटलो. कारण मी जेव्हा टीचिंग करत होतो तेव्हा ती टीचिंग फक्त पुस्तकाच्या आधारावर होती. कारण खरं अजूनही त्याच्यामधला जो हे आहे ते गोष्टी मला समजायच्या होत्या. म्हणजे कोणत्या, का बा एमपीएससी करत असताना प्रश्नांचा अभ्यास करावा लागतो. हे माहिती आहे ना तुम्हाला, हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं जाते. पण हे गोष्ट प्रॉब्लेम होती का बा एमपीएससी करत असताना प्रश्नांचा अभ्यास करावा लागतो हे मला माहितच नव्हतं. म्हणजे थोड्याफार पद्धतीने माहित होतं पण इंटरेस्ट येत नव्हता. पुस्तक आणत होतं पण पुस्तकाचा तो अभ्यास, म्हणजे जोपर्यंत माणसाला माहिती आहे का चटके बसत नाही किंवा स्वतः खड्ड्यात जाऊन पडत नाही तोपर्यंत कोणताच व्यक्ती सुधारायला तयार नाहीये. याचं उदाहरण मी सुद्धा. कारण आम्हाला हे सांगितलं जात नव्हतं असं नाहीये. पण विषय काय, आपल्याला माहित आहे का समोर खड्डा आहे, समोरचा व्यक्ती सांगून नाही राहिला का समोर खड्डा आहे जाऊ नको. आपलं म्हणणं नाही मला जाऊन तर पाहू दे, हे वांदा आहे आपला, बरोबर. मला पडून पाहू दे, पडल्यानंतर हे होईल. आपलं सरळ सरळ माझं तुम्हाला हे माझ्यासोबत घडलं, माझं तुम्हाला हे म्हणणं आहे का जीवन छोटं आहे, बरोबर ना. प्रत्येकच वेळेस जीवनासोबत प्रॅक्टिकल केलं पाहिजे असं नाहीये. काही काही गोष्टी ज्या आहेत ना त्यांना खूप जास्त त्या क्षेत्रातलं नॉलेज आहे त्यांच्याजवळून सहज शिकल्या गेल्या पाहिजे, बरोबर. तर त्याच प्रकारचं हे उदाहरण आहे की मला जेव्हा आम्ही प्रश्नाचं पुस्तक आणलं सुद्धा होतं पण प्रश्नावर पाहिजे तशी मेहनत केली नव्हती. पाठांतर भरमसाठ होतं पण जेव्हा परीक्षेमध्ये जातो तेव्हा परीक्षेमध्ये अप्लाय होत होतं बऱ्यापैकी. हे त्याचं कारण होतं. म्हणून तसं तुम्ही करू नये. प्रश्नांचा अभ्यास करणे खूप जास्त आवश्यक आहे. हा, मग ते मराठीमध्ये मराठी इंग्लिशमध्ये याच कारणाच्यानं काय झाले की पहिले मेन्सला मला कमी मार्क्स मिळाले. मग असा जो प्रवास पुढे जात होता तर मग त्यानंतर काय झालं की 19ला सुद्धा रिझल्ट होता. हे पुन्हा काय झालं की हा रिझल्ट मध्ये पुन्हा मेन्स पडली. कोरोनाच्या दरम्यान मला माहिती आहे माझा पुन्हा टॅक्स आणि क्लर्क होता. कोरोनाच्या मधातच माहिती आहे का गावाला असताना रिझल्ट आला पण तो 4 मार्कांना पडला होता. अशी कंडिशन झाली होती. पण एक गोष्ट मला सर्वांना कोरोनाचं वाईट वाटलं
पण माझ्यासाठी एक गोष्ट कोरोना खूप चांगला निघाला, तो म्हणजे कसा, वय जरी वाढलं असेल पण जिंदगीत अमरावतीत जेव्हापासून हा प्रवास सुरू केला होता त्या प्रवासामध्ये पहिल्यांदा असं झालं का मला पूर्ण वेळ अभ्यास करायला वेळ मिळाला. लक्षात घ्या. कारण आयुष्यात मला माझी इच्छा असून सुद्धा मला पूर्ण वेळ अभ्यास करायला वेळ नाही मिळाला. फक्त रविवार मिळत होता. मग कोरोना आला, कोरोना नंतर सर्व बॅचेस बंद झाला. मला सर्वात आनंद झाला. मी म्हटलं आता बॅचेस बंद झाल्या. कारण एक लक्षात घ्या, स्वतःची असली तर माणूस बंद ठेवू शकते, कारण आपला उद्देशही नाही ना, त्याच्यामुळे मग बंद ठेवायला काही प्रॉब्लेम नव्हता. पण मी दुसरीकडे असल्यामुळे ते जबाबदारी होती ना. आणि इथं असल्यानंतर खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असते. लक्षात घ्या, इथं उभं राहणं म्हणजे हा काही जोक नाहीये. कारण मी तुम्हाला पहिलेच बोललेलो आहो का तुमचं अकॅडमिक शिक्षण वेगळं आणि स्पर्धा परीक्षा जीवनाचं शिक्षण वेगळं आहे. जमीन आसमानचा फरक आहे या प्रवासामध्ये. म्हणून इथं उभं राहणं म्हणजे काही सहज गोष्ट नाही. इथं जेव्हा उभं राहते माणूस तेव्हा खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. पण म्हणून त्यावेळेस कोरोना लागला तेव्हा मला खूप जास्त आनंद झाला, कारण मला आता माहित पडलं होतं का बा आता आपल्याला अभ्यासाला खूप जास्त वेळ मिळणार आहे. अमरावतीतून सर्व पुस्तकं सोबत बांधले आणि त्यानंतर गेलो गावाला. परीक्षा पुढे गेलेल्या होत्या कारण डेट होत्या. फॉर्म लगेच भरून आलेलो होतो आणि नंतर परीक्षा आल्या, नंतर कोरोनाच्या लॉकडाऊन लागलं होतं. मग काय घेतलं की सर्व पुस्तकं सोबत घेतली आणि गावाला गेलो. गावाला जेवढाही वेळ राहिलो तेवढ्या वेळेमध्ये फक्त एकच गोष्ट केली. रोज सकाळी उठणे, 8 वाजता अभ्यासाला, 8 वाजता पुस्तक पकडणे, 12-1 वाजेपर्यंत पुस्तकाचा पूर्ण अभ्यास करणे, जेवण करणे आणि डबल संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत अभ्यास करणे. हा संपूर्ण कोरोनाच्या कालावधीमधला माझा रुटीन होता. याच्या व्यतिरिक्त मी कोरोनामध्ये काहीच केलं नाही. आणि या कोरोनाच्या कालावधीमध्ये बेसिक मी काय केलं तर बेसिक फक्त एवढंच केलं का आयोगाच्या प्रश्नांवर मेहनत केली आणि त्यानंतर त्याला अप्लाय करण्याचा प्रयत्न केला. तिथून खऱ्या अर्थानं एमपीएससी मध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन झालं ते खूप मोठं होतं. मग त्यानंतर जे आहे मग नंतर लॉकडाऊन निघालं. लॉकडाऊन निघाल्यानंतर पुन्हा परिस्थिती बेकार होती आणि बेकार असल्यामुळे मग काय की पुन्हा अमरावतीला यायला पैसा नव्हता. अमरावतीला यायला पैसा नसल्यामुळे काय करायचा हा पुन्हा प्रश्न होता. तर काय करायचा पुन्हा प्रश्न होता. तर कसे बसे जे आहेत घरून 5-6 हजार घेतले आणि 5-6 हजार घेऊन 6-7 हजार रुपये घेऊन अमरावतीला आलो. अमरावतीला आल्यानंतर 2 महिने राहिलो. 2 महिन्यानंतर कंडिशन खूप जास्त बेकार होती. कारण 2 महिन्यानंतर कुठं राहायचं, कारण बॅचेस वगैरे सर्व बंद होत्या. बाकीच्या जिथं शिकवत होतो तिथे त्या बॅचेस चालू नव्हत्या. सर्वही करणं खूप जास्त कठीण होतं. त्याच्यामुळे मग अडचण आलेली होती की आता काय करायचं. 2 महिन्याचे पैसे संपले होते. त्यानंतर परीक्षा सुद्धा समोर होत्या. माझे मित्र होते हे तेव्हा महानगरपालिकेमध्ये काम करत होते. महानगरपालिकेमध्ये काम करताना ते एकटेच राहत होते रूमवर. तेव्हा त्यांना कॉल केला. मी म्हटलं माझी अशी कंडिशन आहे. तर मी म्हटलं मला रूमवर यायचं आहे, नाहीतरी तुम्ही एकटे राहता म्हटलं. 5-6 महिने 7-8 महिने जे काय मी तुमच्यासोबत राहील म्हटलं. नंतर म्हटलं एकदाची बॅच सुरू झाली म्हटलं का सुरू झाली असा तो प्रवास, तर मला कधी नाही म्हटलं. ठीक आहे. तर मग यांनी जे आहे की मला सोबत ठेवलं. त्या सुद्धा कालावधीमध्ये मी फक्त अभ्यास केला आणि यांनी जे आहे काम केलं, अशी कंडिशन होती. मग तिथून जे आहे पहिला पेपर झाला 2020चा पहिला पेपर झाला. 2020च्या पहिल्या पेपरमध्ये मला पहिल्या आन्सर की नुसार 52 मार्क मिळालेले होते. म्हणजे गट ब मध्ये 52 मार्क्स मिळाले होते. तिसरी आन्सर केले, तिसऱ्या आन्सर मध्ये झाले कमी. फक्त काय बसला, पीएसआय बसला. तिथून मग रिझल्ट एकदम येत गेले. म्हणजे 2020चा पीएसआय आला, 2021चा एसटी आला, पीएसआय आला. टॅक्स आणि क्लर्क कंटिन्यू ठेवलेला होता, कारण टॅक्स आणि क्लर्कनं कधी माझा पिच्छा सोडला नाही. 22 कधीच पिच्छा सोडला नाही. हे तेवढंच कराय. आणि त्यानंतर फक्त विषय डोक्यामध्ये असा होता का बा तेवढं तर टॅक्स आणि क्लर्कला मन काही मान्य नाही. म्हणजे इनडायरेक्टली काही असं हेतू नव्हता, पण ते ऑटोमॅटिकच मन मान्य होत नव्हतं. कसं मान्य नव्हतं ते मला माहित नाही. पण माझं तुम्हाला नेहमी प्रत्येकाला हे राहील की पहिले गरजेच्या मागे धावायला पाहिजे आणि गरज आपली नोकरी आहे. कारण या प्रवासामध्ये येणारा 90% विद्यार्थी हा गरीब आहे. बरोबर नाही का. तर म्हणून प्रत्येकाने पहिले गरजेच्या मागे धावणे खूप आवश्यक आहे. नंतर ड्रीम्स हा चिकच आहे. तर मग त्यानंतर एसटी आहे, एपीएस आहे, त्यानंतर पुन्हा मग काय राज्यसेवा, पुन्हा टॅक्स क्लर्क, असे सर्व रिझल्ट जनरली सोबत होते 23 पर्यंत सुद्धा. मग तिथून आणखी प्रॉब्लेम असा होता की बा आतापर्यंत आपलं जीवन कसं झालं, काम करणे, अभ्यास करणे, टीचिंग करणे, अभ्यास करणे, टीचिंग करणे, अभ्यास करणे, या नादामध्ये आपल्या परीक्षा पडल्या आणि रिझल्ट तर आलेले आहे. तर VC आलेला आहे, 2021 आलेला आहे, पीएस आलेला आहे. खास करून ही गोष्ट होती. मग विचार पडला होता का आता काय करायचं. घरच्यांना म्हणू शकत नाही, कारण घरच्यांना जर कधी म्हटलंही बाबा माझे एवढे मोठे रिझल्ट आहेत, मला आता फक्त हे 1 वर्ष मेहनत मदत करा, तर त्यांचं अज्ञान आडवं येते. त्या गोष्टीचं महत्व त्यांना समजत नाही. काय करायचं काही समजत नव्हतं. आणि माझे मामा माझ्या पाठीमागं माझ्या वडिलांसारखे पहिलपणापासून राहत होते.
तर असाच मग माझ्या मामाला मी फोन केला. मामा म्हटलं एवढे एवढे रिझल्ट आहेत, आता काय करायचं म्हटलं मला तुम्ही सांगा. तर म्हटलं कारण काम करून म्हटलं आतापर्यंत मी म्हटलं बऱ्याच परीक्षा दिल्या, म्हटलं थोड्या थोड्या मार्कानं कटल्या. आता म्हटलं माझं वयही नाही, म्हटलं जर आताचे चान्स जर कधी माझ्या हातून गेले म्हटलं तर माझ्या जीवनाचं काही खरं नाही. म्हटलं आता काय करायचं सांगा. तेव्हा मामानी म्हटलं डायरेक्ट मला मामानी म्हटलं का तू सर्व सोडून दे म्हणे, बॅच सोडून दे, सर्व सोडून दे, तू 1-1.5 वर्ष फक्त काय कर, अभ्यास कर, सर्व पैसा मी पुरवतो. तर तिथून पुन्हा जीवनाला कलाटणी मिळाली. मग नंतर फक्त आणि फक्त अभ्यासाला सुरुवात केली. आणि अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर आज जे उभा आहे तर ते त्यांची देण आहे. कारण मग तिथून पैशाची कमतरता मला पडली नाही, हे सुद्धा तेवढं खरं. आणि मग जे आहे की व्यवस्थित पद्धतीने अभ्यास चालू होता. फक्त लायब्ररीमध्ये सकाळी उठलं का लायब्ररीमध्ये जाऊन बसणे, संध्याकाळी लायब्ररीमध्ये जाऊन बसणे, ज्या पद्धतीने अभ्यास करतात त्या पद्धतीने केला. फक्त टेन्शन घेऊन नाही केला, एवढं मात्र नक्की, एवढं लक्षात घ्या. अभ्यास करत असताना जर टेन्शन आला तर अभ्यास होत नाही. सहज सहज अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आणि मग तिथून जे आहे, तिथून आज जो आहे हा असा प्रवास तुमच्या समोर आहे. आणि या दरम्यानच्या कालामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझी आई. माझ्या आईला काही समजत नसून सुद्धा माझ्या आईला फक्त हेच काळजी राहायची का बा माझा पोरगा तिकडे कसा आहे, त्याजवळ खर्चाले पैसे आहे का नाही. ते कामाला जात होते, कामाला जाऊन तिला जे काही वाटत होतं ना ते फक्त फोन करायची, फोन करून विचारायची का बा तुला काही अडचण आहे काय, खर्चाले 500 रुपये पाठवतो, खर्चाले 1000 रुपये पाठवतो, अशी कंडिशन होती. आणि 500-1000 पाठवून ते सुद्धा माया काय करत होती, हे करत होती. आणि ती अशी एकमेव व्यक्ती आहे का तिने मला कधी असं विचारलं नाही कधी लागतं. ती एकमेव अशी व्यक्ती आहे कधी लागतं म्हणून. बाकी सर्वांना बऱ्याच जणांनी संशयही घेतले, कधी लागतं असे प्रश्नही विचारले, पण तिनं कधी विचारले नाही. या दरम्यानच्या कालावधीमध्ये माझ्या मामा मामी जे पाठीशी होते ते सुद्धा माझ्या आई वडिलांसारखे होते. कारण मला अजून एक गोष्टीची खूप जास्त हे वाटते की आईचं सोनं ठेवणं हे साहजिक गोष्ट आहे, बरोबर नाही का. पण मामीचं सुद्धा सोनं गहाण ठेवून राहिलो आणि ते मोडून राहिलो. त्यातमध्ये मामी सुद्धा एक शब्दही बोलून नाही राहिली. मामीचा शब्द नेहमी एकच राहत होता का तुम्हाला जे वाटते ते करा, अभ्यास करा, फक्त तुमच्या पद्धतीनं, एवढंच सहकार्य होतं. आणि शेवटी असं होतं की ग्राउंड करत असताना सुद्धा पैशाची कमतरता पडत होती. तर पैशाची कमतरता पडत होती तर मग काय करत होती की आई सुद्धा जे आहे की त्यामध्ये आईचं शेवटची जी पोत राहिली होती ते सुद्धा मी गहाण ठेवली होती. आज ती पोत सुद्धा गहाणच आहे, अशी कंडिशन आहे. आणि सध्याच्या कंडिशन मध्ये मला जे मदत ग्राउंडच्या दरम्यान जो पैसा लागत होता तर त्या पैशासाठी माझ्या आईनं माझ्यासाठी कर्ज काढलं होतं. आणि आजही त्या कर्जाचे हप्ते फेडून राहिलेले 500 रुपये हप्ता माझे. एवढं जे आहे योगदान माझ्या आईचं, माझ्या मामाचं, माझ्या मित्रांचं माझ्या जीवनात आहे. खास करून आणखी एक माझा मित्र आहे की ग्राउंडच्या दरम्यान जेव्हा मला, तुम्हाला माहिती आहे मेसचं जेवण कसं येते, मेसचं जेवण मी आजपर्यंत पुरं जेवलो नाही. मेसमुळे माहिती आहे का अर्धा डब्बा जेवायची सवय लागलेली आहे, पूर्ण डब्बा कधी जात नाही. आणि ग्राउंडच्या दरम्यान कसं जेवण पाहिजे तुम्हाला माहित आहे. माझे मित्र आहेत रोशन म्हणून आणि आणखी एक आशिष म्हणून आहे. तर ते गावावरून येतात. तुम्ही तुम्हाला सांगत आहे की अक्षरशः ते माझं ग्राउंड सुरू होते तर माझ्यासाठी डब्बा आणत होते. मला संपूर्ण ग्राउंडच्या कालावधीमध्ये घरचं जेवण मिळालं, हे माझं भाग्य, लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने माझे मित्र जे आहेत माझ्या पाठीशी उभं राहिलेत. आणि जेव्हा जेव्हा गरज पडत होती तेव्हा सुद्धा ते काय करत होते, सहकार्य करत होते. आणखी एक माझा मित्र आहे तो म्हणजे पवन नावाचा. तो तर लेकरासारखा पाहत होता. अमरावतीमध्ये जर कधी तो आला तर तो मला पहिले भेटायचा, भेटल्यानंतर लहान लेकरासारखी खिशात 500 रुपये 1000 रुपये टाकायचा. बरं टाकायचा तर टाकायचा, गाडी होती तर गाडीमध्ये पेट्रोल नसेल तर पेट्रोलही भरून द्यायचा, इथपर्यंत कंडिशन होती. म्हणजे असं सहकार्य मला लाभलं. आणि ह्या सर्व प्रवासामध्ये आणखी काही व्यक्ती पडद्यामागे आहेत ज्यांच्या सहकार्याशिवाय मी इथपर्यंत आलो नाही, लक्षात घ्या. कारण हा प्रवास माझा एकट्याचा नाही आहे. हा प्रवास जो आहे तो सरांच्या सहकार्याने सुरू झाला होता. कारण मी सरांना फी सुद्धा दिली नाही, हे मला माहित आहे. हे मला माहित आहे. आणि हे सुद्धा तेवढंच खरं आहे की आम्हाला जेव्हा बाहेर काढलं जायचं का नाही, आम्हाला बाहेर काढलं तर आम्ही थोडा वेळ बाहेर राहायचो, नंतर चुपचाप अंदर येऊन जायचो. आणि मग नंतर आम्हाला डबल सरांना भेटायला लावायचं होतं. तर सरांना भेटायचो, तर अशीची कंडिशन आहे, पॉसिबल नाही, असं नाही तसं नाही, असं करता करता सरांकडून आम्ही एक्सक्यूज घ्यायचो. तर तेवढे एक्सक्यूज आम्हाला द्यायचे. कारण मला त्याचं कारण असं वाटते का बा मला एक जाणवते का बा माझं बॅचमध्ये परफॉर्मन्स काही चांगलं होतं बऱ्यापैकी. आणि सरांनी मला तसं सहकार्य केलं. म्हणून सुरुवात जी आहे ते सरांच्या सहकार्यापासून झाली. आणि आज असा शेवट सुद्धा. म्हणून मला ती कृतज्ञता व्यक्त करायची होती. कारण तुम्हाला एक प्रामाणिक मार्गदर्शक लाभणे खूप आवश्यक आहे. आणि मला सरांबद्दल तशी खूप चांगल्या पद्धतीनं मला सरांची ह्या सर्व गोष्टीबद्दल माहिती आहे. कारण मी सहज असा सरांना मेसेज टाकला नाही. कारण त्या पाठीमागे उद्देश, आता काय होते बऱ्याच वेळा काही शब्द सुचत नाहीत मला, काय बोलायचं काय नाही. आता इथं समोर आल्यानंतर बऱ्याच वेळा असं होते.
पण अजूनही मी तुम्हाला सांगत आहे की तुमचे भाऊ बंद येणार आहेत पुढे, तुमचे मित्र येणार आहेत पुढे या प्रवासामध्ये. या प्रवासामध्ये येत असताना खरंच आपण प्रामाणिक ठिकाणी, नैतिक ठिकाणी ताकद आहे का, या सर्व गोष्टीचा आपण प्रामाणिक विचार करायला पाहिजे प्रत्येकाने. लक्षात घ्या. कारण मी सरांचा विद्यार्थी आहे म्हणून नाही. लक्षात घ्या. मी एक शिक्षक आहे. शिक्षक असताना बाहेरच्या वातावरणामध्ये मी बऱ्याच मुलांसोबत भेटतो आणि भेटत असताना प्रत्येकाची काय होते की प्रत्येक जेवढे क्लासेस आहेत अमरावती मधले त्या प्रत्येकाबद्दल आपल्याला एक काय होते, विद्यार्थ्यांकडून मत माहीत पडते. हे मान्य आहे तुम्हाला? कोण क्लासेस कसे, कोण क्लासेस कसे, कोण क्लासेस कसे नाही, हे सर्व गोष्टी माहीत पडतात. त्या आधारावर मी ह्या गोष्टी तुम्हाला बोलत आहेत का उद्या उठून जेव्हा तुमचे लहान बंधू, लहान बहिणी, त्यानंतर तुमचे जर कधी मित्र या प्रवासामध्ये येतील तर तेव्हा ते चुकीच्या हाती पडले पाहिजे नाही, याची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. हा, कारण जर तुम्हाला यामध्ये, कारण तुम्हाला जर कधी चंद्रगुप्त मौर्य जर कधी घडवायचं असेल तर तुम्हाला पहिले चाणक्य लागलं पाहिजे. समजून राहिला ना? ह्या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा. कारण चंद्रगुप्त मौर्याचं अस्तित्व यामुळे होतं का त्याच्या पाठीमागे कोण होता? चाणक्य होता. आचार्य चाणक्य नसते तर चंद्रगुप्त मौर्य नसते. आणि हे जे मी बोलत आहे हे मी सर्व, तो एक प्रकारे सर्वे होते शिक्षकाच्या जवळ, विद्यार्थी जेव्हा बाहेरचे येऊन बोलतात. कारण एक लक्षात घ्या, माझ्याबद्दल माझ्यासोबत तर कधी बोलणार नाहीत ना, बरोबर? माझ्या पाठीमागे माझ्यासोबत माझा विषय बोलतील, अशीच कंडिशन प्रत्येक क्लासेस बद्दल आहे. म्हटलं नाही का? हे जेव्हा मी ऑब्झर्वेशन करतो तेव्हा त्याविषयी मी तुम्हाला बोलत आहे. आणि जेव्हा जेव्हाही कोणी मला एमपीएससी बद्दल म्हणताय का बा आम्हाला एमपीएससी क्लास लावत आहे, तर मी मुलांसोबत हा सुद्धा अन्याय कधी केला नाही. कारण पोलीस भरतीवाले सुद्धा मुलांना एमपीएससी वाल्यांना घेऊन बसतात. हे माहिती आहे का तुम्हाला? बसतात ना. पोलीस भरतीवाले सुद्धा एमपीएससीच्या मुलांना घेऊन बसतात. कारण आल्यानंतर डायरेक्ट शिकारच समजतात, दाबून घ्यायला अंदर. कारण आपल्याला कशाचे घेणं नाही, पैशाचे घेणं नाही. हे सुद्धा मी पाहिलेलं आहे. पण जिथं मी उभा होतो आणि अशा वेळेस जेव्हा एखादा मुलगा मला जाणवत होता का बा एमपीएससी करणारा मुलगा पोलीस भरतीच्या बॅचमध्ये बसत आहे, तेव्हा माझा प्रामाणिकपणे हेतू हाच त्याला कारण मला माहिती आहे का मी एक विद्यार्थी प्लस शिक्षक आहोत, तर त्याच्यामुळे त्याचं काय नुकसान होऊ शकते हे मला जाणीव होती. तर त्याच्यामुळे मी नेहमी अशा मुलाला सांगत होता का बा हे चुकी करू नको. तर बॅच लावायची आहे तर चाणक्य फाउंडेशनला जा, लाय सरांकडे जा. याचं कारण आहे का सरांना तेवढा ज्या पद्धतीने मी ओळखलेला, ज्या पद्धतीने सरांचं मुलांना सहकार्य राहते. आमच्या वेळेस म्हणजे वेगळीच परिस्थिती. सर म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही कम्युनिकेट करत होतो. आज तुम्ही करणार, काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही कम्युनिकेट करत होतो. विषयामध्ये अडचणी आल्या त्या गोष्टीसाठी कम्युनिकेट करत होतो. छोट्या छोट्या गोष्टी आम्ही विचारत होतो. आम्हाला प्रदत्त विधान म्हणजे काही समजत नव्हतं. समजत आहे ना? ह्या गोष्टी आम्हाला सरकडून समजल्या. अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला समजल्या. तर म्हणून तुम्हाला येथे हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की इथून पुढे जे कोणतेही तुमचे सहकारी, तुमचे मित्र, तुमचे भाऊ बहीण येतील तेव्हा विचारपूर्वक ह्या गोष्टीचा विचार करा. ऍडव्हर्टाइजमेंटला किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडायचं नाही. खरा हेतू पाहायचा, खरा मार्गदर्शक पाहणे खूप आवश्यक आहे. तर काय राहणार आहे, जीवनाचं खरं राहणार आहे. नाही माझ्यासारखे पहिले जीवनातले 2 वर्ष काय जातील, वाया जातील. कारण मी 2015ला जरी आलो पण मी हेच म्हणेल माझ्या जीवनाच्या एमपीएससीच्या प्रवासाची सुरुवात खरी 2017ला झाली. कारण 17ला मी सरांना जोडलो. हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर असं या प्रवास आहे. या प्रवासामध्ये हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष फक्त तुम्हाला सांगायचा होता. याच्या पाठीमागे कोणतेही इमोशन्स नाहीत. कारण मी प्रॅक्टिकल होते या संदर्भात. कारण जर मी प्रॅक्टिकल राहिलो नसतो तर ह्या संघर्षाच्या विचारात मी रात्रंदिवस राहिलो असतो का माझ्याच वाटेला असं का, मी कोणतं पाप केलं, बरोबर नाही का, असा मी विचार केला असता. पण ह्या गोष्टी समजल्या. कारण आपण ज्या परिस्थितीतून येतो त्या परिस्थितीनुसार आपल्याला संघर्ष करावा लागणारच आहे. माझी परिस्थिती अशी होती म्हणून मला हा संघर्ष करावा लागला. ह्या संघर्षासाठी मी पूर्णपणे तयार होतो. याच मला काहीही वाईट वाटत नाही. पण फक्त एक मात्र तुम्हाला नक्की सांगतोय, हा प्रवासामध्ये तुम्ही कितीही मोठा संघर्ष करा, संघर्ष करत असताना तुमचा प्रत्येक दिवस हा बदलत जातो आणि प्रत्येक दिवस कालच्या दिवसापेक्षा बेटर असतो. हे तुम्हाला फक्त कळत नाही, वेळेनुसार कळत जाते. हा, हे माझ्यासोबत घडलं. कारण सुरुवात मी हॉटेलमध्ये केली आणि आज जो आहे शेवट, सुरुवात हॉटेलमध्ये केली, डायरेक्ट टीचिंग मध्ये उतरलो. टीचिंग मध्ये उतरल्यानंतर आज अशा प्रकारचा शेवट होत आहे. हे तुमच्या समोर उभं आहे उदाहरण, बरोबर नाही का? तर म्हणून ह्या गोष्टीचं अजिबात लोड घ्यायचा नाही. प्रवासामध्ये अडचणी चालूच राहत असतात. फक्त पॉझिटिव्ह राहायचं, अवास्तव गोष्टी टेन्शन घ्यायचं नाही आणि त्या गोष्टीला खूप मोठं बनवायचं नाही. जेवढे जास्त प्रॅक्टिकल राहाल अभ्यासाबद्दल, जेवढे जास्त प्रॅक्टिकल राहाल पेपर बद्दल, तेवढं जास्त बेनिफिट मिळेल. आणि जेवढं जास्त इमोशनल राहाल का आता उद्या कसं होईल पेपर आहे, हा आता वेळेवरच आठवून नाही राहिलं, आठवाचं काय घेणं नाही, आठवाचं काय घेणं नाही. ऑलरेडी 4 ऑप्शन आहेत ना आपल्याकडे. म्हणतो तुम्हाला म्हणत आहे का पहिले 2 वर्ष जर तुम्ही मेहनत केली नाही तर तुम्हाला ही अडचण येणारच नाहीये. कारण अभ्यास करणे काही कोणाच्या आनंदाचा विषय सांगा बरं.
दाखवा मला का बा एखाद्याला वाटते का एमपीसी उतरल्यानंतर अभ्यासाचा विषय, एमपीसी तर असा विषय आहे का तुम्हाला संदर्भ ग्रंथ वाचण्याचाही जीवावर येऊन जाते. नंतर वाचू वाचू एवढा कंटाळते माणूस का आता संदर्भ ग्रंथ वाचायचे का नाही हाही प्रश्न पडते. बरोबर नाही का? कोणालाच हरकत नाही अभ्यास करायचा. फक्त विषय असा आहे का बा आपण जेव्हा करत आहे तेव्हा त्या गोष्टीला आपल्या इमोशन्सला आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे. आपल्याला जे वाटत आहे मनातून जीवावर येत आहे किंवा आता करू नाही का नाही करू अभ्यास वाटत आहे ह्या गोष्टीला फक्त वेळेपर्यंत समजता आलं पाहिजे स्वतःला. म्हणजे इनडायरेक्टली स्वतःला समजता आलं पाहिजे. ऑटोमॅटिक मग तुमचा काय होतो प्रवास तो काय होतो सहज सोपा होतो. हा तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आणि इंटरव्ह्यू मध्ये असंच झालं. इंटरव्ह्यू मध्ये माझा शेवटच्या दिवशी इंटरव्ह्यू होता. सरांसोबत मी ऑलरेडी सरांनी जेव्हा मला विचारलं होतं तर मी सरांना सांगितलं होतं का बा हॉटेलमध्ये असं असं काम केलं तसं काम केलं. तर सरनं म्हटलं होतं का बा या गोष्टीबद्दल सहानुभूती भेटू शकते कारण हा प्रवास आहे. तर मग माझा शेवटच्या दिवशी इंटरव्ह्यू होता. माझा 20 तारखेला इंटरव्ह्यू होता. तर आदलीच्या सर्वांचे इंटरव्ह्यू पाहिले. इंटरव्ह्यू मध्ये कॉमन क्वेश्चन जनरली विचारण्यात आलेले होते. म्हणजे कोणते का बा एवढे वर्ष काय लागले का लागले आणि मग एवढं तेव्हा ग्रॅज्युएशन केलं आतापर्यंत काय केलं लग्न का नाही केलं हेही प्रश्न होते ना. एका जणाला डायरेक्ट झापलं. माझेच मित्र आहेत आज एका मार्कानं कटले. कारण इंटरव्ह्यू मध्ये त्यांना पॉझिटिव्ह घेतल्याच गेलं नाही. कारण तो व्यक्ती इंजिनियर झालेला माणूस सर ओळखतात सरांकडे आले सुद्धा होते शशिकांत म्हणून. हा इंजिनियर झालेला माणूस मेकॅनिकल इंजिनियर. आणि आम्ही जेव्हा ग्रुपमध्ये डिस्कशन करायचो तेव्हा माझ्यासोबत तोच असा व्यक्ती होता का खूप चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यूला फेस करू शकत होता. हा आणि मला हा विश्वास होता का तो व्यक्ती 25-26 मार्क काढून येईल. त्याचं योगायोगन असं झालं का पॅनल बदललं. कारण ज्यांचं पॅनल त्यांना होतं शिंदे सरांचं पॅनल होतं आणि शिंदे सर त्या दिवशी उपलब्ध नव्हते हजर नव्हते. तर त्यांचा जो ग्रुप आहे तो डिस्ट्रीब्यूट केला आणि याला व्यक्तीला आला वाघ सरांचं पॅनल. वाघ सरने डायरेक्ट झापणं सुरू केलं. एवढं मोठं वय झालं समजत नाही काय. हा नंतर तुम्हाला काही इंजिनिअरिंग वाल्याला कामं नाही का उठले का सुटले एमपीएससीच्या कडे येतात. हा हे प्रश्न लग्न काऊन नाही केलं एवढं मोठं वय झाल्यावर. त्यांना 23च मार्क दिले. आज त्यांना जर 24 मार्क असते तर ते लागलेले असते. म्हणजे ह्या गोष्टी डिपेंड करतात म्हणा काही प्रॉब्लेम नाही. कारण शेवटी पॅनल कसं आहे ऐकून घेणार आहे किंवा नाही आहे ह्या गोष्टी बऱ्याच वेळा डिपेंड करतात. मला पांढरपट्टे सरांचं पॅनल होतं. योगायोगानं काय झालं की काही गोष्टी माझ्यासोबत अशा घडत गेल्या का ज्या मला पाहिजे होत्या तशाच घडल्या. हा म्हणजे की मला वाटत होतं का पांढरपट्टे सरांचं पॅनल आलं पाहिजे. कारण ते अमरावतीमध्ये सुद्धा माझे विभागीय आयुक्त राहून गेलेले आहेत ना. तर मला असं वाटत होतं का तेच पॅनल मला आलं पाहिजे. योगायोगानं मला पांढरपट्टे सरांचंच पॅनल आलं. आणि सर्वांना प्रश्न जनरली कॉमन क्वेश्चन विचारणंच होते का बा एवढं वेळ का लागला असा का लागला तसं का लागला अशा गोष्टी चालू होत्या. तर मग शेवटच्या दिवशी माझा जेव्हा उद्या इंटरव्ह्यू होता तेव्हा आदल्या दिवशी मी माझी स्ट्रॅटेजी बदलवली. मी म्हटलं फक्त आता मला यांनी हा प्रश्न विचारलाच पाहिजे. बस डिसाईड केलं. कारण जे काही इथं आतापर्यंत 3 महिन्याची जे प्रॅक्टिस केली होती त्या प्रॅक्टिसला सर्व बाजूला ठेवलं आणि डिसाईड केलं का आता फक्त मला प्रश्न कोणता विचारला पाहिजे का आता एवढ्या वर्षापासून काय केलं. बस मी म्हटलं आता एक्सप्लेन आपल्याला पहिलेच करता येते व्यवस्थित त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. शब्दफेकही बरोबर आहे. म्हटलं एकदा सुरू झालं का म्हटलं यायला बिलकुल इमोशनलच करून टाकतो. सुरुवात तशीच झाली ना. कारण 2013चं ग्रॅज्युएशन 2012चं डीएड 2012चं डीएड. कारण तेव्हा मला थोडीशी अक्कल होती. मला असं वाटतं का बा आपल्याला जर कधी आपलं एज्युकेशन कंप्लीट झालं तर आपल्याला या प्रवासामध्ये लवकर येता येईल. आर्थिक परिस्थिती अशी का लवकर येता आलं नाही. कारण मी जेव्हा डीएड मध्ये होतो तेव्हा पहिल्या इयरला मी ओपन युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट इयरला ऍडमिशन केलेली होती. त्याच्यामुळे मग माझं 2013 ग्रॅज्युएशन झालं. तर मग गेल्याबरोबर पहिला प्रश्न मुछवर झाला. योगायोगानं मुछ चांगली आहे म्हणे. इथून सुरुवात झाली. मी हसलो. त्यानंतर मग सुरू झाला. मग पहिला प्रश्न त्यांनी विचारला मला एवढ्या वर्ष काय केलं. त्या म्हटलं आता जमलं आता काहीच विषय नाही. मग सुरुवात केली. मग जेवून खोटं काहीच सांगितलं नाही. एका ठिकाणी खोटं बोललो फक्त एका ठिकाणी खोटं बोललो. पण सुरुवात कशी केली का सर आई वडील शेतमजूर आहे. घरची परिस्थिती हलाखीची आहे. जेव्हा मी या क्षेत्रामध्ये प्रवेश केला तेव्हा मला सहकार्य कोणाचं लाभलेलं नव्हतं. सुरुवात जी आहे मी हॉटेलमध्ये 2015 ते 2013 ते 17 पर्यंत 15 पर्यंत म्हटलं सर गावामध्ये शेतमजुरीचं काम केलं. मग समजलं का बा गावामध्ये काही नाही. तर 2017ला मी अमरावतीला आलो. 2015ला अमरावतीला आलो. अमरावतीला आल्यानंतर म्हटलं सर 2015 ते 2017 मध्ये म्हटलं हॉटेलमध्ये वेटरिंग म्हणून काम केलं आणि एका ठिकाणी नोकर म्हणून सुद्धा काम केलं म्हटलं सर. आणि 2017 मध्ये म्हटलं सर मला योगायोगानं म्हटलं एका अकॅडमीवर म्हटलं टीचिंग करण्याची संधी मिळाली. तर आता म्हटलं सध्या सर म्हटलं मी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे आणि सोबत अर्निंग प्लस लर्निंग असा म्हटलं माझा हा प्रवास इथपर्यंतचा आहे असं त्यांच्यासमोर एक्सप्लेन केलं.
असं जेव्हा मी त्यांच्या समोर एक्सप्लेन केलं तर मग मग तो काय झाला इंटरव्ह्यू, मग नंतर माझ्यानुसार काय झाला फिरायला लागला. मग आई वडील कोणतं काम करतात, मग तर मजा सुरू झाली. मग असं अशी कंडिशन आहे. पण त्यांनी मला हे विचारलं, मला माहित होतं, कारण एक निगेटिव्ह पॉईंट कोणता होता की माझे 2 भाऊ माझ्यापेक्षा मोठे आहेत, बरोबर. आणि माझे 2 भाऊ माझ्यापेक्षा मोठे असताना मी असं काम करून राहिलो म्हणजे याचा अर्थ खोटा बोलून राहिला असं होऊ शकते ना, असा अर्थ निघू शकते. कारण जर घरामध्ये जर कधी एवढे मोठे व्यक्ती असताना सुद्धा जर कधी हा असं सांगून राहिला तर याचा अर्थ काहीतरी खोटा बोलून राहिला. मग जेव्हा मला त्यांनी विचारलं का भाऊ बहीण किती आहे, तर मग मी सांगितलं सर एकच भाऊ आहे, माझ्यापेक्षा लहान आहे. आणि तो म्हटलं इंटरेस्ट करतो त्याला पैसे मी पुरवतो. एवढं खोटं बोललं. कारण हे जर खोटं बोललं नसतं तर मला असं वाटतं का मी जेवढा जो ऍक्च्युअल सीन जो सांगितला खरा तो खोट्यामध्ये गिनला गेला असता. हा, तर मग ते असं सुरू झालं. तर मग नंतर आई वडील कोणतं काम करतात, तुम्ही कोणतं कोणतं काम केलं, मग त्यांनी विचारला कुठे राहता, अमरावतीमध्ये कुठे राहता. मग मी कशाला मागं पुढे पाहतो, मी डायरेक्ट म्हटलं सर विभागीय आयुक्तालयाच्या बाजूला. कारण ते विभागीय आयुक्त होते ना, कारण ते काय विभागीय आयुक्त होते, माझी विभागीय आयुक्त राहून गेले ना, तिथंच बाजूने माझी रूम आहे. मग मी सरळ सांगितलं, मी असं नाही सांगितलं का सर मी ITI कॉलनीमध्ये कांतानगरला राहतो, सर विभागीय आयुक्तालयाच्या बाजूला राहतो. मग त्यांना समजून गेलं, अशी गोष्ट झाली. मग नंतर त्यांनी प्रश्न विचारला, मग म्हणे शिकवतं काय म्हणे मुलांना. इंग्लिश सांगितलं नाही, कारण मागच्या इंटरव्ह्यू वाल्याचा इंग्लिशचा मला अनुभव माहिती आहे काय होता. कारण मागच्या एक जो मुलगा आहे आमच्यासोबतचा तो इंटरव्ह्यूला सुद्धा आहे, त्यांचा व्हिडिओ सुद्धा आहे कदाचित उपलब्ध आपल्या याच्यावर, शॉर्ट व्हिडिओ आहे का कोणता तरी आहे, शुभम वराळे म्हणून. 0.25 कटलेला मुलगा आहे. कारण फक्त काय का बाय PG इंग्लिश मध्ये झाला हे सांगितलं. PG जर इंग्लिश मध्ये झालेला आहे तर सरांनाही माहिती आहे, सर म्हणतात सांगा इंग्लिश मध्ये, मग हे सांगा मग इंग्लिश मध्ये ते, मग पोलिसांच्या कर्तव्यात सांगा इंग्लिश मध्ये. मग काय तर मग खतरनाक काम आहे. मग ते समजून गेलं होतं का बा इंग्लिशला जर आपण हात घातला तर बिनकामाचा प्रॉब्लेम होऊन जाईल. कारण आपलं इंग्लिश म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षेपुरतं आहे, टीचिंग पुरतं. कारण क्वेश्चन कसे येतात हे आपल्याला माहिती आहे, क्वेश्चनला टॅकल कसं करायचं हे आपल्याला माहित आहे. हे खरं आहे. आणि इंग्लिशमध्ये मला मार्कही चांगले पडतात, पण मी स्वतःहून त्याच्यामध्ये हात घातला नाही. मग मला त्यांनी विचारलं का बा म्हणे काय काय शिकवतं. एक सर आणखी होते, ते IPS होते काहीतरी, काय शिकवतं म्हणे. त्या म्हटलं सर मराठी व्याकरण शिकवतं म्हटलं. मग म्हणे मराठी व्याकरण शिकवतच का वाचून दाखवतो. हा म्हटलं सर शिकवण्याचा काहीच प्रश्न नाही म्हटलं. मला म्हटलं तुम्ही जर म्हणाल की आता संकल्पना समजून सांगायची, मी समजून सांगू शकतो म्हटलं सर. मग म्हणे पुस्तकं कोणते वाचतं म्हणे. मग पुस्तकं मी म्हटलं सर एक म्हटलं मोरा वाळंबेचं पुस्तक वाचतो म्हटलं, ज्याचा क्लेम म्हटलं मान्य केला जातो कोणत्याही प्रकारचा, आणि पोलीस भरतीच्या मुलांना शिकवायचं असते म्हटलं तर मग शिंदे सरांचं पुस्तक सुद्धा वापरतो म्हटलं. अशा 2 गोष्टी मी सांगितल्या त्यांना. बरं म्हणे, मग एक काम कर म्हणे, आता म्हणे मला सांग म्हणे. मग डायरेक्ट आले ते याच्यामध्ये विषयामध्ये आल्यानंतर विषयच नव्हता. कारण मग त्यांनी मला माहिती आहे, त्यांनी मराठी व्याकरण मध्ये जर कधी कुठेही गेले असते, ते काहीही विचारलं त्यांनी प्रकार किती असाही प्रश्न विचारला असता तरी मला प्रॉब्लेम नव्हता, मला माहित आहे. मग ते आले, त्यांनी डायरेक्ट मग प्रश्न विचारला मला. मग एक काम कर म्हणे की अलंकार म्हणजे काय सांग म्हणे. म्हटलं आताही जमलं. मग त्यांना अलंकार म्हणजे काय सांगितलं. मग अलंकाराचे प्रकार सांग म्हणे. म्हटलं सर अलंकार तसे अनेक आहेत, पण अलंकार म्हटलं मुख्य 2 प्रकारामध्ये विभागले जातात. एक म्हटलं शब्द अलंकार, दुसरा अर्थ अलंकार, असं सांगितलं. म्हटलं शब्द अलंकारामध्ये सर म्हटलं अनुप्रास आणि यमक अलंकार येते, बाकी सर्व अलंकार म्हटलं सर अर्थ अलंकारामध्ये येते. त्यामधला एक अलंकार असा आहे म्हटलं तर श्लेष अलंकार का, जो शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार दोन्ही प्रकारचे गुणधर्म दाखवते. असं जसं म्हटलं त्यांनी डायरेक्ट श्लेष अलंकारावर पकडलं. सांग म्हणे मग श्लेष अलंकार म्हणजे काय, श्लेष अलंकाराचं एखादं उदाहरण. म्हटलं आताही जमलं. म्हणजे सर्व पॉझिटिव्ह होत गेलं ना. मग त्यांना सांगितलं श्लेष अलंकार म्हणजे काय, तर व्याख्या सांगितली का सर जेव्हा एकाच शब्दाचे 2 अर्थ होतात तेव्हा त्याला श्लेष अलंकार असे म्हणतात. मग उदाहरण सांगा म्हणे. उदाहरण सांगितलं, एकदम सोपी उदाहरण त्यांना समजणार. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. मग त्यांना आणखी एक प्रश्न विचारला, म्हटलं सर आणखी सांगू काय एखादं उदाहरण, तर नाही म्हणे. मग असा तो प्रवास सुरू झाला. मग कुठं पर्सनली आला. मग पर्सनल मध्ये काय, तर मग तुमचा आमदार कोण आहे, त्यानंतर तुमच्या अचलपूरमध्ये एक व्यक्ती आहे ज्यांना सध्या पद्मश्री मिळाला, मग तुमची हॉबी काय, हॉबी क्रिकेट सांगितलेली होती. मग अशा सर्व गोष्टी झाल्या आणि पॉझिटिव्हली एकदम असा इंटरव्ह्यू झाला. तर अशा पद्धतीने आपल्याला इंटरव्ह्यू सुद्धा टर्न करता येते. फक्त एखादी गोष्ट जी आहे ती आपल्याला समजली पाहिजे का बा आपल्या त्या याच्यामध्ये काय. कारण सरांसोबत मी त्याच्या आधी 1-2 वेळा भेटून गेलेलो होतो आणि सरांनी त्या पॉईंट सुद्धा मला सांगितलेले होते. तर असा तो प्रवास सुरू झालेला. पुन्हा सांगत आहे की हा प्रवास माझा एकट्याचा नाही आहे. यामध्ये माझे आई वडील, माझे भाऊ, माझे मामा मामी, सर स्वतः, माझे सर्व मित्र सुशील, रोशन,
पवन आणि ज्यांनी अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे मला मदत केली ते सर्व सहभागी आहेत आणि पडद्यामागे सुद्धा काही लोक आहेत, ते सुद्धा या गोष्टीला तेवढेच जबाबदार आहेत, कारण त्यांचं सहकार्य जर मला लाभलं नसतं, मदत लाभली नसती तर मी आज इथपर्यंत पोहोचलो नसतो, हे तेवढं खरं आहे. तर एवढं बोलतो, तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो.